एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी खूप श्रीमंत एक महिला होती। प्रचंड पैसा त्या महिलेकडे होता आणि एवढा पैसा असून सुद्धा त्या महिलेनं लग्न केलेलं नव्हतं। त्या महिलेचं लग्नाचं वय होऊन गेलं तरी त्या महिलेनं लग्न केलं नाही। बघता बघता ती जी महिला होती ती 52 वर्षाची झाली होती, पण मात्र तरीसुद्धा तिनं लग्न केलं नव्हतं, कारण की लग्न करण्यामध्ये तिला इच्छासुद्धा नव्हती आणि तिला त्या गोष्टीमध्ये रससुद्धा नव्हता। पण मात्र प्रचंड श्रीमंत असल्यामुळं घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कामासाठी लोक येत होते जात होते आणि अशा पद्धतीनं त्या महिलेची ओळख एका 28 वर्षीय तरुणाबरोबर झालेली होती। मग आता ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। बघा, 52 वर्षीय महिला आहे आणि 28 वर्षीय तरुण त्या महिलेला आवडू लागलेला होता आणि एवढा मोठ्या प्रमाणात आवडला की त्या महिलेनं त्या 28 वर्षीय तरुणाबरोबर संबंध ठेवायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता या संपूर्ण घटनेमध्ये घडलेली जी घटना आहे त्यामध्ये एक 52 वर्षीय महिला आहे, प्रचंड श्रीमंत आहे, भरपूर पैसा आहे, पण मात्र ती अविवाहित आहे, वयाचे 52 वर्ष झाले तरी। पण मात्र प्रेम कधी कुठं कोणाला कधी होईल हे सांगता येत नाही आणि प्रेमाला वय नसतं असं म्हणतात। त्याच पद्धतीनं या महिलेला 52व्या वर्षी एका 28 वर्षीय तरुणाबरोबर प्रेम झालेलं होतं आणि तो तरुण इलेक्ट्रिशियनचं काम करत होता। साधारण तो व्यक्ती होता आणि ही प्रचंड श्रीमंत होती। पण मात्र ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या 28 वर्षीय तरुणानं त्या 52 वर्षीय महिलेसोबत लग्न करायचं ठरवलं आणि दोघा जणांनी मिळून ऑक्टोबर 2020 मध्ये लग्नसुद्धा केलं। आता त्या तरुणानं एवढ्या मोठ्या महिलेसोबत लग्न का केलं होतं, कारण की ती प्रचंड पैशावाली होती, भरपूर श्रीमंत होती, तर हा साधारण इलेक्ट्रिशियनचं काम करणारा तरुण होता। त्याला माहीत होतं तिच्यासोबत लग्न केलं तर आयुष्य बदलणार आहे, सगळं काही सुखकर होणार आहे, म्हणून त्यानं तिच्यासोबत लग्न केलं। 50 लाख रुपये घेतले आणि बरंच असं सोनंसुद्धा घेतलं। त्याचे सगळे काही शौक पूर्ण झालेले होते। त्यानं एक मोठी महागडी गाडीसुद्धा घेतली, मोटरसायकलसुद्धा घेतली, त्याला लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू त्यानं घेतल्या आणि तो त्या महिलेसोबत राहू लागला। आता त्या महिलेसोबत राहत असताना दोघा जणांचं लग्न झालेलं होतं। मग लग्न झाल्यानंतर ती जी महिला आहे ती महिला आता तिच्या त्या नवऱ्याकडं एकच मागणी करू लागली की तिच्या एवढ्या मोठ्या संपत्तीला तिला वारसदार पाहिजे आणि तिला आता मूल पाहिजे। आता तिला मूल पाहिजे होतं म्हणून तिनं त्या 28 वर्षीय नवऱ्याकडं तगादा लावला होता, पण मात्र मूल द्यायला तिचा नवरा तयार नव्हता। त्यामुळं दोघांमध्ये वारंवार वाद होत होते। तिला मूल पाहिजे होतं तर हा तिला मूल देत नव्हता आणि लग्नाला नेमकेच 2 महिनेसुद्धा झाले होते, कारण की ऑक्टोबर 2020 मध्ये लग्न झालं आणि बघता बघता 2 महिन्यानंतर डिसेंबर 2020ची तारीख आली। डिसेंबर 2020 मध्ये या दोघा जणांमध्ये वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले की तो जो तरुण आहे 28 वर्षीय अरुण नावाचा, त्यानं थेट त्या महिलेचा गळा दाबला आणि गळा दाबून त्या महिलेला बेशुद्ध केलं। जेव्हा त्याला खात्री पडली की तिचा जीव गेलेला नाही, ती बेशुद्ध आहे, तेव्हा त्यानं तिला इलेक्ट्रिक शॉट दिला आणि शॉट देऊन त्या महिलेला ठार केला। त्याला जेव्हा खात्री पडली तिचा मृत्यू झालेला आहे तेव्हा तो त्या ठिकाणाहून सोनं चांदी दागिने रक्कम घेऊन फरार झाला, पसार झाला। दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आली। उघडकीस आल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला। तेव्हा तो जो नवरा होता तो बेपत्ता होता, म्हणून सगळा संशय पोलिसांना त्याच्यावर आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, न्यायालयामध्ये नेलं आणि त्याच्यावर कारवाई सुरू केली। त्याच्यावर कारवाई चालू असताना न्यायालयाने त्याला सक्त मजुरीची शिक्षा दिलेली आहे आणि 2 लाख रुपयाचा दंडसुद्धा दिलेला आहे। आता त्या 28 वर्षीय तरुणाला 52 वर्षीय महिला पैशासाठी आवडली होती आणि त्यांनी तिच्यासोबत लग्नसुद्धा केलं होतं। मग लग्न केलं होतं तर सुखकर आयुष्य तिच्यासोबत जगायचं होतं,
पण मात्र तो तिला मूल देऊ शकत नसल्यामुळं आणि ती महिला त्याच्याकडं मुलासाठीच आग्रह करत असल्यामुळं दोघांमध्ये वादविवाद झाला आणि त्याचं रूपांतर अशा पद्धतीनं हत्येमध्ये सुद्धा झालेलं आहे. आता ज्या पद्धतीनं त्याचं नशीब वर गेलं होतं त्याच पद्धतीनं तो खाली आलेला आहे आणि थेट जेलमध्ये सुद्धा गेलेला आहे आणि त्यानं केलेल्या कारनाम्याची शिक्षासुद्धा भोगत आहे. समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण घटनेतून समजलेलं असेल. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे केरळ राज्यामधील घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं आहे त्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे, त्या महिलेची आहे, त्या तरुणाची आहे, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.